तर आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनमधील प्रॅक्टिस सेट 2.1 सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो आपल्याला कोणतेही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला लिहायचे आहेत. आपण लिहू शकतो. पहिल्यांदा वर्गाची टर्म असते. आपण असं लिहूया 2x² प्लस 5x प्लस 3 इक्वल टू 0. हे सुद्धा एक काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आपण अशी कितीतरी इक्वेशन लिहू शकतो. 9x² प्लस 3x प्लस 2 इक्वल टू 0. हे सुद्धा काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. अशा तऱ्हेने आपण पहिला क्वेश्चन सोडवू शकतो. दुसरा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला काही इक्वेशन दिलेले आहे आणि ती इक्वेशन क्वाड्रॅटिक आहेत का ती विचारलेली आहे. तर बघूया. पहिलं जे इक्वेशन आहे x² प्लस 5x मायनस 2 इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का तर बघूया. ह्याच्यामध्ये एकाच प्रकारचा व्हेरिएबल आहे का? आहे. एक्सच व्हेरिएबल आहे. सर्व व्हेरिएबलचा जो इंटिजर आहे, घातांक आहे, सॉरी इंडेक्स जो आहे तो होल नंबर आहे का? हो आहे. इथं 1 आहे, इथं 2 आहे. म्हणजे इंडेक्स होल नंबर आहे. आणि त्याच्यानंतरची जी अट आहे, सर्वात मोठा इंडेक्स 2 पाहिजे तर सर्वात मोठा इंडेक्स 2 आहे. याचा अर्थ हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता दुसरे इक्वेशन चेक करूया आपण. y² इक्वल टू 5y मायनस 10. या ठिकाणी आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे. ह्या फॉर्म मध्ये हे दिसत नाही. इक्वल टू 0 पाहिजे. याचा अर्थ आपण बरोबर साइनच्या पलीकडील सर्व घटक इकडे आणू शकतो. y² मायनस 5y प्लस 10 इक्वल टू 0. हे आपल्या फॉर्म मध्ये आलं. बघा, एकाच प्रकारचं व्हेरिएबल आहे का? आहे. y सर्वात मोठा इंडेक्स 2 आहे. याचा अर्थ हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. या ठिकाणी a ची किंमत काय आहे? a म्हणजे कोण? जो स्क्वेअरच्या टर्मचा जो सहगुणक आहे. स्क्वेअरच्या टर्मचा सहगुणक जो काही असेल तो a असेल. ती a ची किंमत असेल. याचा अर्थ इथं 1 आहे. म्हणजे a ची किंमत इथं 1 आहे. b ची किंमत काय आहे? b म्हणजे कोण? त्या व्हेरिएबलचा जो इंडेक्स 1 आहे त्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट, म्हणजे y⁻1 चा कोएफिशियंट -5 आहे. याचा अर्थ b हा काय आहे? b ची किंमत -5 आहे. आणि c म्हणजे फक्त कॉन्स्टंट, एकटा कॉन्स्टंट. c ची किंमत किती आहे? 10 आहे. याचा अर्थ हे काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. त्याच्यानंतरच जे इक्वेशन आपल्याला दिले y² प्लस 1/y इक्वल टू 2. बघा, या ठिकाणी हे आपल्याला सोडवावं लागेल आणि नंतरच आपण सांगू शकतो की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का ते. सोडवूया मग. बघा, सोडवायचं म्हणजे काय करायचं? आपल्याला ह्या फॉर्म मध्ये आणायचा. आपला जो ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 हा जो जनरल फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, ह्या फॉर्म मध्ये हे इक्वेशन आलं पाहिजे. आपल्याला ह्याच्यामध्ये दिसते सर्व व्हेरिएबल कुठं आहे? न्यूमरेटरला आहे, अंशामध्ये आहे. या ठिकाणी मात्र1y कुठं आहे? छेदामध्ये आहे. ते चालणार नाही. मग त्या अंशामध्ये आणण्याचा प्रयत्न करूया. बघूया काय करता येईल आपल्याला. आपण काय करूया, y² तिथंच ठेवूया. 1/y ही जी टर्म आहे ती पलीकडे नेऊया. पलीकडचं आधी आहे असं लिहून घेऊया. 2 तसंच लिहून घेतलं. 1/y पलीकडे नेलं, मायनस झालं. 1/y चं साइन जे होतं ते प्लस होतं. पलीकडे नेल्यानंतर ते काय झालं? मायनस. आता आपण काय करूया, y² तसंच ठेवूया अजून एकदा. आता y न आता आपल्याला 2 वजा 1/y हे कसं सोडवतो आपण? म्हणजे एक पूर्णांक आहे आणि एक अपूर्णांक आहे. त्यांची वजाबाकी सोडवायची. हे आपण 2 प्रकारे सोडवू शकतो. छेद समान करून सुद्धा सोडवू शकतो आणि असं डायरेक्ट सुद्धा सोडवू शकतो. आपण डायरेक्ट सोडवूया. y न 2 ला गुणूया. 2y मायनस तसंच हा अंश आहे असा ठेवला आणि y
आधी फक्त 1च्या छेदाला होता, y हा आधी फक्त 1च्या छेदाला होता, तो सर्वात मिळून छेदाला घ्यावा लागतो. हे आपण सोडवलं. आता नेक्स्ट स्टेप काय करू शकतो आपण, हा y इकडे आणू शकतो. y इकडे आणला, y इथं छेदामध्ये आहे, भागिले आहे, इकडे जर आणला तर तो गुणुले होईल, म्हणजे y² ला तो काय होईल, गुणुले होईल, y² इंटू y. आणि पलीकडचं 2y - 1 आहे तसं आपण ठेवलेलं आहे. y² इंटू y³ इक्वल टू 2y - 1. सगळं एका बाजूला आणूया आणि इक्वल टू 0 लिहूया. y³ 2y इकडे आणलं आपण, -2y झालं, -1 इकडे आलं, +1 आणि इकडे काहीच उरलं नाही म्हणजे इक्वल टू 0. आता आपण हे चेक करूया की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का. बघा, एकाच प्रकारचं व्हेरिएबल आहे का, आहे. सर्वात मोठा इंडेक्स मात्र 2 पाहिजे, मात्र इथं 3 आहे, याचा अर्थ हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार नाही, कारण का सर्वात मोठा इंडेक्स इथं 3 आहे, म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. पुढचा जो क्वेश्चन आहे 3 नंबरचा, आपल्याला काही इक्वेशन दिलेले आहेत, ते आपल्याला जनरल फॉर्म मध्ये आणायचे आहेत आणि एबीसीच्या किमती लिहायच्या आहेत. लिहूया आपण. क्वेश्चन नंबर 3, त्यातला पहिलं जे इक्वेशन आहे ते घेऊया. 2y इक्वल टू, क्वेश्चन नंबर 3, 2y इक्वल टू 10 मायनस y². हे आपल्याला जनरल फॉर्म मध्ये आणायचं आहे आणि एबीसीच्या किमती लिहायच्या आहेत. जनरल फॉर्म काय आहे आपला, x² + bx + c इक्वल टू 0. ह्या फॉर्म मध्ये आणला. बघा, व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट टर्म सर्व एका बाजूला आहे आणि इक्वल टू 0 आहे. तसंच आपल्याला करावं लागेल, हे सर्व एका बाजूला आणावं लागेल आणि इक्वल टू 0 लिहावं लागेल. आता आणत असताना आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा स्क्वेअरची टर्म आहे, नंतर त्या व्हेरिएबलच्या इंडेक्स 1 ची टर्म आहे, म्हणजे व्हेरिएबलचा 1 इंडेक्स असणारी टर्म आहे, आणि त्याच्यानंतर कोण आहे, ओनली नुसता कॉन्स्टंट आहे, आणि नंतर मग इक्वल टू 0 आहे. तसंच करावं लागेल. आधी आपल्याला आधी काय करूया आपण, y² इकडे घेऊया. y² साइन कोणता आहे, या बाजूला वजा आहे, मायनस आहे, ते इकडे घेतलं प्लस झालं, +y². नंतरची टर्म कोणती असते, व्हेरिएबलच्या 1 घातांक असणाराची टर्म असते, म्हणजे इथंच आहे ती टर्म +2y. आपण ते बरोबर चिन्हाच्या इकडेच ठेवलेले आहे, +2y. आणि 10 इकडे घेऊया, नंतर नुसता कॉन्स्टंट -10 +10 आणि इकडे आल्यानंतर मायनस होईल. इथं काहीच राहिलं नाही, कारण y² पण इकडे घेतलंय आणि 10 पण इकडे घेतलंय, म्हणजे इकडचं काय केलं आपण, 0 लिहिलेलं, इक्वल टू 0 लिहिलं. सर्व टर्म आपण इकडे घेतल्या, बरोबर चिन्हाच्या या बाजूला घेतल्या, त्यामुळे त्यांचे चिन्ह बदलले आणि इकडे काहीच उरलं नाही, म्हणजे 0 राहिलेलं आहे, इक्वल टू 0. मग हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता एबीसीच्या किमती लिहूया. ए म्हणजे कोण, ए म्हणजे त्या व्हेरिएबलच्या स्क्वेअरचा कोइफिशिएंट. स्क्वेअरचा कोइफिशिएंट इथे किती आहे, काहीच दिसत नाही, म्हणजे याचा अर्थ कोइफिशिएंट 1 आहे असं आपण म्हणू शकतो, कारण 1 न y² ला गुणलं म्हणून काय फरक पडणार नाही. a ची किंमत आली 1. b ची किंमत, b म्हणजे कोण, व्हेरिएबल, ज्या व्हेरिएबलचा घातांक 1 आहे त्याचा कोइफिशिएंट चिन्हासहित लिहितो, इथं 2 आहे, आपण प्लस चिन्ह लिहित नाही. आणि c म्हणजे नुसता कॉन्स्टंट, तो कॉन्स्टंट काय आहे, -10 आहे. मात्र c ची किंमत -10 आहे, ती चिन्हासहित मात्र लिहावी लागेल. अशा तऱ्हेने हा पहिला आपला क्वेश्चन नंबर 3 मधला जो पहिला सब क्वेश्चन होता तो आपण सोडवलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा जो सब क्वेश्चन आहे लिहूया आपण. x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 2x + 3. आता आपल्याला हा पहिल्यांदा हे काय करायचं आहे, आपल्या जनरल फॉर्म मध्ये आणायचं आहे. जनरल फॉर्म काय आहे आपला, x² + bx + c = 0. आता ह्या फॉर्म मध्ये आणायचं असताना
आणण्यापूर्वी आपण हा ब्रॅकेट सोडवूया. काय सांगतो हा ब्रॅकेट? a मायनस बी चा ब्रॅकेट स्क्वेअर आपण इथं वापरू शकतो. काय काय आहे ते सूत्र? a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला इथं आपण वापरू शकतो. दोन पदांचे वजाबाकी आणि त्या ब्रॅकेटचा जर स्क्वेअर असेल तर पहिल्या पदाचा वर्ग मायनस, इथं मायनस असेल तर मायनस, दोन्ही पदाचा गुणाकार त्याचे दुप्पट, दुप्पट म्हणजे 2 न गुणणे, आणि नंतर प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग. अशा तऱ्हेने आपण हा फॉर्म्युला इथं वापरू शकतो. इथं कसं वापरूया? पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे पहिलं पद कोणतं आहे? एक्स आहे, म्हणजे एक्सचा स्क्वेअर केला. परत काय? मायनस, इथं मायनस असेल तर इथं मायनस, दोन्ही पदाचा गुणाकार म्हणजे एक्स आणि एक्सचा गुणाकार एक्स येणार आणि त्याचे दुप्पट म्हणजे 2x. दोन्ही पदाचा गुणाकार एक्स आला आणि एक्सचे दुप्पट 2x, आणि नंतर दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग 1च असणार आहे, बरोबर. आणि हे 2x प्लस 3 आपण तसंच ठेवलेलं आहे. आपल्याला माहित आहे जनरल फॉर्म मध्ये सर्व एका बाजूला असतं आणि इक्वल टू 0 असतं, म्हणून सर्व एका बाजूला आणूया. एक्स स्क्वेअरची टर्म तशीच ठेवूया आपण. मायनस 2x तसाच ठेवला, प्लस 1 पण तसाच ठेवला, सर्व एका बाजूचं तसंच ठेवलं. आता 2x इकडे आणूया, मायनस 2x होईल, प्लस 3 इकडे आणला मायनस 3 होईल, आणि इकडे काय उरलं नाही म्हणजे इक्वल टू 0. आता आपण एक्स वर्ग, वर्गाचे टर्म अजून आहेत का? एक्स वर्ग सोडला तर नाही, एकटाच आहे, म्हणून त्याला आपण तसंच ठेवलेलं आहे. आता इथं मायनस 2x, इथे एक मायनस 2x आहे, मायनस 2x मायनस 4x प्लस 1 मायनस 3. नुसते स्थिरांक आहेत, त्यांची काय असेल ते कॅल्क्युलेशन करूया. प्लस 1 मायनस 3 मायनस 2 इक्वल टू 0. अशा तऱ्हेने हे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? हो, नक्कीच आहे. कारण का? एकाच प्रकारचं व्हेरिएबल आहे आणि सर्वात मोठा इंडेक्स किती आहे? 2 आहे, म्हणून हे काय आहे? एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर मग एबीसीच्या व्हॅल्यू लिहूया. ए म्हणजे कोण? स्क्वेअरच्या टर्मचा सहगुणक. सहगुणक काहीच नाही म्हणजे याचा अर्थ 1 आहे. बी म्हणजे कोण? त्या व्हेरिएबलचे ज्या व्हेरिएबलचा इंडेक्स 1 आहे त्याचा सहगुणक म्हणजे बी ची किंमत -4 आणि सी ची किंमत किती आहे? -2 आहे. अशा तऱ्हेने आपण इथे एबीसीच्या किमती लिहू शकतो. त्यानंतर तिसरा जो सब क्वेश्चन आहे तो घेऊया. हे समजलं नसेल तर अजून एकदा व्यवस्थित व्हिडिओ पहा आणि समजून घ्या. नंतरचा जो सब क्वेश्चन आहे तो लिहूया. x square plus 5x equal to minus in bracket 3 minus x bracket complete. हा जो सब क्वेश्चन आहे तो आपल्याला सोडवायचा आहे. आपल्याला हे आधी आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्म मध्ये आणायला पाहिजे. जनरल फॉर्म लिहूया आपण. ax square plus bx plus c equal to 0. x square प्लस 5x इक्वल टू मायनस, आत गुणत जाऊया मायनस न, -3 मायनस x ला गुणलं वजा, थोडक्यात इथं वजा 1 आहे असं समजू शकतो आपण. वजा 1 न वजा 3 ला गुणलं वजा 3, वजा 1 न अधिक 3 ला गुणलं वजा 3, आणि वजा 1 न वजा x ला गुणलं वजा वजाचा गुणाकार अधिक असतो प्लस x. आता आपण सर्व एका बाजूला आणूया. x स्क्वेअर प्लस 5x तसंच ठेवलं आपण. हे x इकडे आणलं -x होईल, आणि नंतर -3 इकडे आणलं +3 होईल इक्वल टू 0. x स्क्वेअर 5x - x प्लस 4x प्लस 3 इक्वल टू 0. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. कारण का? एकाच प्रकारचं व्हेरिएबल आहे आणि सर्वात मोठा इंडेक्स किती आहे? 2 आहे, म्हणून हे काय? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. एबीसीच्या व्हॅल्यू लिहूया. ए ची किंमत आहे इथं 1, बी ची किंमत आहे +4, प्लस लिहायची गरज नाही, सी ची किंमत आहे 3. हे काय झालं? क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. त्याच्या एबीसीचे ह्या व्हॅल्यू झाल्या. त्याच्यानंतर पुढचा जो सब क्वेश्चन आहे तो लिहूया.
3m² इक्वल टू 2m² मायनस 9. बघा ह्या इक्वेशनला आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आणायचं आहे, जनरल फॉर्म मध्ये. काय करू शकतो आपण, हे सर्व एका बाजूला आणू शकतो. 3m² तसंच ठेवला आपण, 2m² इकडे आला -2m² झाला, -9 इकडे आला +9 झाला, इकडे काहीच उरलं नाही म्हणजे इक्वल टू 0. आता आपण 3m², इथे दोन पद सारखे, 3m² -2m², 3m² मधून 2m² कॅन्सल झालं म्हणजे 1m² राहिला फक्त. आपण इथे कॅल्क्युलेशन करतो, हे असंच ठेवून चालणार नाही कारण ही सारखी पद आहेत. 3m² -2m² 1m² म्हणजे 3 मधून 2m² निघून गेले, 1m² राहिला आणि +9 आपण तसंच ठेवलेलं आहे इक्वल टू 0. आता या ठिकाणी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का, तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तुम्ही म्हणाल इथे दोनच पद आहेत. आपण जी मिडल टर्म आहे म्हणजे व्हेरिएबलच्या ज्या व्हेरिएबलचा इंडेक्स 1 आहे ही टर्म इथं नाही. स्क्वेअरची तर टर्म असायलाच पाहिजे कारण का त्याशिवाय ते क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण होऊ शकणार नाही. इथं वर्ग समीकरण असण्यासाठी स्क्वेअरची टर्म आहे. फक्त इथं जशी x चा 1 तसं m चा 1 ची टर्म नाही, पण आपण आणू शकतो. ह्याच्या आधी आपण सांगितलेलं आहे m² + 0m असं लिहू शकतो आणि नंतर राहिलेला नुसता स्थिरांक शेवटी लिहू शकतो इक्वल टू 0. म्हणजे हे आपल्या जनरल फॉर्म मध्ये आलेलं आहे m² + 0m + 9. म्हणजे m च्या एकव्याची टर्म, m चा 1 घातांक असणारी टर्म नव्हती म्हणून इथं आपण आणलेली आहे. m² + 0m + 9 इक्वल टू 0. a ची किंमत टाकूया. a ची किंमत म्हणजे a म्हणजे कोण, m² चा सहगुणक कोएफिशिएंट काहीच नाही म्हणजे 1 आहे. b ची किंमत 0 आहे आणि c ची किंमत इथं किती आहे, 9 आहे. अशा तऱ्हेने हा क्वेश्चन आपण इथं असं सोडवू शकतो. त्याच्यानंतर तसं क्वेश्चन घेऊया आपण. p in bracket 3 + 6p ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू -5. आपण जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला हे जे इक्वेशन आहे ते जनरल फॉर्म मध्ये दिसतंय का, नाही. इथे एक ब्रॅकेट आहे, इथं p लिहिलेलं आहे, इथं वर्गाची टर्म दिसत नाही, तर हा ब्रॅकेट सोडवावा लागेल आपल्याला. तर आपण सोडवायचं म्हणजे काय करू शकतो, इथं बऱ्याच गोष्टी करू शकतो. एक तर p पलीकडे नेऊ शकतो, पण पलीकडे नेऊन काय उपयोग होईल का, p नाही. म्हणून p न काय करूया, आत गुणू शकतो. म्हणजे एक तर आपण p न जर आत गुणत गेलो तर p × p² येऊ शकतं. ह्याचा अर्थ हे आपण आत काय करूया, सोडवूया, गुणत जाऊया. p न आत गुणलं 3p, p न 3 ला गुणलं 3p आणि p न 6p ला गुणलं 6p² 6p² बरोबर -5. या ठिकाणी आपण ही टर्म आधी लिहूया कारण का वर्गाची टर्म पहिल्यांदा असते. म्हणजे 6p आपण चिन्हाचे आधी घेतली, आता अधिकच चिन्ह त्यामुळे लिहायची काही गरज नाही. आणि 3p ही नंतर लिहूया टर्म, ती सुद्धा चिन्हासहितच घेतली आपण पलीकडे, त्याचं सुद्धा अधिकच आहे. 3p आणि -5 इकडे घेतला तो झाला +5 इक्वल टू 0. -5 इकडे घेतले, इकडे काहीच उरलं नाही म्हणजे 0 राहिला. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं. बघा हे एकाच प्रकारचं व्हेरिएबल आहे, सर्वात मोठा इंडेक्स 2 आहे म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. म्हणून आपण ABC च्या किमती लिहूया. a ची किंमत म्हणजे स्क्वेअरच्या टर्मचा सहगुणक 6 6, b ची किंमत म्हणजे p च्या एकव्याचे सहगुणक कोएफिशिएंट 3 आणि c म्हणजे +5. अशा तऱ्हेने आपण हे सोडवू शकतो. व्यवस्थित जर आपण विचार केला तर आपण एक्झाम्पल सोडवू शकतो व्यवस्थित. लास्ट जो क्वेश्चन आहे 6 तो सोडवूया. x² - 9 इक्वल टू 13. आता बघा आपल्याला हे जनरल फॉर्म मध्ये दिसत नाही, फक्त x² ची टर्म आहे आणि नुसता कॉन्स्टंट आहे. जी मिडल टर्म असते x चा घातांक 1 असणारी, व्हेरिएबलचा घातांक 1 असणारी टर्म इथं नाही
आणि आपल्याला 2 इथं काय दिसत आहेत रे, कॉन्स्टंट दिसत आहेत. बघा पहिली जी आपली अट आहे इक्वल टू 0 पाहिजे, म्हणजे आपण हे इकडे आणूया, एक्स स्क्वेअर तसाच ठेवूया, -9 पण तसाच ठेवला, 13 इकडे आणला, -13 झाला, प्लस होता त्या बाजूला इक्वल टू 0 झाला. -x स्क्वेअर 22 -22 इक्वल टू 0. आता या ठिकाणी x स्क्वेअर -22 इक्वल टू 0 हे मिळालं आपल्याला. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? आहे. दोनच टर्म आहेत की मग काय हरकत नाही, वर्गाची टर्म तर आहे, फक्त x चे एक असणारा घातांकाची टर्म नाही, काय हरकत नाही. आपण असं लिहू शकतो x स्क्वेअर प्लस 0x आणि नुसता जो स्थिरांक आहे तो शेवटी आपण चिन्ह असेच लिहितो -22 इक्वल टू 0. अशा तऱ्हेने हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. एबीसी च्या किमती लिहूया, a इक्वल टू 1, b इक्वल टू 0 आणि c इक्वल टू -22. अशा तऱ्हेने आपण हे एक्झाम्पल इथं सोडवू शकतो. जो पुढचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4, तो आपण घेऊया. आता प्रॅक्टिस सेट 2.1 मधला जो पुढचा क्वेश्चन आहे तो आपण सोडवूया. क्वेश्चन नंबर 4 आपल्याला काही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आणि त्याच्यामध्ये काही एक्सच्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत, म्हणजे त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत आणि चेक करायचं आहे की त्या व्हॅल्यूज त्याच्या रूट आहेत का नाहीत. बघूया. पहिले जे एक्झाम्पल सब क्वेश्चन दिलाय तो घेऊया. क्वेश्चन 4 मधला x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इक्वल टू 0. आता या इक्वेशन मध्ये आपल्याला एकदा x ची किंमत 1 टाकायची आहे आणि एकदा x ची किंमत -1 टाकायची आहे आणि चेक करायचं आहे 1 आणि -1 हे याचे रूट्स आहेत का नाहीत ते. तर आधी आपण 1 ही किंमत टाकूया. लिहूया आपण इक्वेशन तर लिहिलेलं आहे, पुट x इक्वल टू 1 ह्याच्यामध्ये आपण पुट करूया. आता हे आपण पॉलिनॉमियल म्हणून घेणार आहोत विचारात, म्हणून आपण फक्त p ऑफ x इक्वल टू हे फक्त लिहूया, इक्वल टू 0 लिहायला नको. x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. आता x ची किंमत आपण 1 ठेवतोय, 1 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू x ची किंमत 1 मायनस 5 तसंच ठेवलं. 1 चा वर्ग 1, 4 गुणिले 1 4 मायनस 5, 1 प्लस 4 5 मायनस 5 इक्वल टू 0. म्हणजे p ऑफ 1 इक्वल टू 0 झाला. आपल्याला माहित आहे ज्या व्हेरिएबलच्या ज्या किमतीनं त्या पॉलिनॉमियलची किंमत 0 येत असेल तर ती व्हॅल्यू त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक रूट असेल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो x इक्वल टू 1, दॅट इज देअरफॉर 1 इज रूट. 1 हे काय आहे, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे असं आपण म्हणू शकतो. कारण का x ची किंमत जर 1 टाकली तर ह्या पॉलिनॉमियलची किंमत किती येते, 0 येते. म्हणून आपण 1 इज रूट म्हणू शकतो, म्हणजे 1 हे रूट आहे असं आपण म्हणू शकतो. आता नेक्स्ट जी व्हॅल्यू दिली आहे -1 ती आपण टाकूया. परत एकदा आपण इक्वेशन लिहूया, x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इक्वल टू 0. पुट x इक्वल टू -1, p ऑफ x इक्वल टू x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 आपण पॉलिनॉमियल घेतो. p ऑफ -1 इक्वल टू -1 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू -1, x ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केलेली आहे -5, -1 चा स्क्वेअर 1 च असणार आहे, प्लस 4 इंटू -1 -4 and -5 as it is. 1 -4 -5 -9, 1 -9 -8. म्हणजेच आपल्याला इथं इक्वल टू 0 p ऑफ -1 इक्वल टू 0 मिळालं नाही, नॉट इक्वल टू 0 म्हणजे 0 मिळालं नाही. ह्याचा अर्थ -1 इज नॉट रूट असं आपण म्हणू शकतो. जर त्या पॉलिनॉमियलची किंमत 0 आली तरच आपण आहे रूट आहे म्हणू शकतो, अन्यथा म्हणू शकत नाही. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आपण घेऊया.
2m स्क्वेअर 2m स्क्वेअर मायनस 5m इक्वल टू 0. याच्यामध्ये आपल्याला एकदा m ची किंमत 2 ठेवायची आहे आणि एकदा m ची किंमत 5/2 ठेवायची आहे आणि चेक करायचं आहे की कोणतं यामधलं रूट आहे ते या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. लिहूया आपण p ऑफ m. आता m लिहूया कारण का आपलं व्हेरिएबल इथं m आहे. p ऑफ m इक्वल टू आधी आपण म्हणूया पुट m इक्वल टू 2. पहिल्यांदा आपण 2 घेऊया. p ऑफ m इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 5m इक्वल टू 0. p ऑफ 2 इंटू m ची किंमत 2 आहे तर स्क्वेअर मायनस 5 इंटू 2 इक्वल टू 0. इथं लिहायची गरज नाही कारण आपण हे पॉलिनॉमियल म्हणून विचारात घेतलेला आहे. इक्वल टू 2 इंटू 2 स्क्वेअर 4 मायनस 5 इंटू 2 मायनस 10 4 इंटू 2 8 मायनस 10 इक्वल टू मायनस 2. या ठिकाणी p ची किंमत आपण 2 ठेवल्यानंतर m ची किंमत 2 ठेवल्यानंतर आपल्याला किती व्हॅल्यू मिळाली -2 ही व्हॅल्यू मिळाली. म्हणून आपण म्हणू शकतो -2 इज नॉट रूट. ते रूट नाही असं आपण म्हणू शकतो. आता आपण 5/2 चेक करूया. परत एकदा क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहूया. 2m स्क्वेअर मायनस 5m इक्वल टू 0. पुट m इक्वल टू 5/2. p ऑफ m इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 5m p ऑफ आता m ची किंमत आपल्याला 5/2 ठेवायची आहे. 5/2 ठेवायची आहे. 2 तसाच ठेवला. m ची किंमत आहे 5/2 चा स्क्वेअर मायनस 5 तसाच. m ची किंमत आहे 5/2. सोडूया आपण. 2 तसाच ठेवला. 5 चा स्क्वेअर 25/2 चा स्क्वेअर 4 मायनस 5 इंटू 5. हे जे 5 आहे ते आपण अंशालाच गुणत असतो. ह्याच्या छेदाला 1 आहे. छेदाछेदाचा गुणाकार आणि अंशांशाचा गुणाकार आपण करू शकतो. आता याच्यानंतर 2 इंटू या ठिकाणी 2 इंटू 25/4 आहे. 2 गुणिले 25/4 तर आपण इथं 2 न भाग घालू शकतो. 2 1 2 2 2 4 म्हणजे 25/2 मायनस 25/2 म्हणजे 25/2 आणि मायनस 25/2 काय झालं कॅन्सल झालं इक्वल टू 0. याचा अर्थ 5/2 इज रूट. 5/2 हे काय आहे रूट आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे.